आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना माझ्या पत्नीचं नाव विसरलो, माझे नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पा जगन सोनवणे, सॉरी. तर या ठिकाणी जे आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत. अरे तुम्ही जगाची धनदौलत प्रॉपर्टी जमीन जुमला या ठिकाणी घेऊन टाका, या देशातली धनदौलत तुम्ही घेऊन टाका, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. या देशामध्ये तुम्हाला जे काही लागत असेल ते सगळं काही तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. अरे आमच्या शरीरातला रक्ताचा थेंब निथेंब सांगला गेला तरी चालेल. अरे आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, परंतु बेईमानांनो, शैतानांनो, जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुईचा टोका इतका जरी अपमान केला तर तुमचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा संकल्प, हा निर्धार, सब कुछ सही सकते हैं मगर बाबा साहब आंबेडकर का अपमान सहन नहीं कर सकते. संविधान जाता, संविधानाच्या विरोधात घोषणा देता, संविधान बदल देंगे, संविधान को मिटा देंगे. अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. अरे जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा. आणि संविधान को मिटाने की बात करते. अरे हम भीमा कोरेगांव की औलाद है, हम किसी से डरते नहीं. एक एक को 56 ने काटा है, वो पोलादी सीना हमारे भीम सैनिकों का है. और एक बात ध्यान में रखना कि जब भी संविधान के ऊपर हाथ उठेंगे तो भीमा कोरेगांव की तलवार, छत्रपति शिवाजी महाराज की तलवार, महाराणा प्रताप की तलवार हम हाथ में लेंगे और शैतान के हाथ हम छाड़ देंगे. ये निर्धार आज के भीम जयंती के दिन तुमको हमको सबको करना है. अरे उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अरे गुलामी का टूट गया जाल, अरे गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. और ये जो गुलामी है, अभी गुलामी नहीं करेंगे, अभी हम सलामी नहीं करेंगे. और अगर सलामी करेंगे तो एक ही हमारा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को सलामी करेंगे. गुलामीच्या बेड्या बाबासाहेबांनी तोडून टाकल्या. अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवरती इतका प्रेम करतो की बाबासाहेब आंबेडकरांचं जर का आमच्या घरामध्ये एखादा बाळ जन्माला आला तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्या बाळाचं नाव आम्ही ठेवत नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांवरती आम्ही इतकं प्रेम करतो की जर का आमच्या नवरदेवाला त्या घोड्यावरती बसायचं असेल तर तो बाशिंग देखील बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय बांधत नाही रे. इतकं प्रेम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवरती करतो. एवढंच नाही, जर का आमच्या घरामध्ये आमचं कोणीचं प्रेत पडलेलं असेल, कोणाचं मडं पडलेलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय त्याला खांदा देखील आम्ही लावत नाही. इतकं प्रेम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवरती करतो. आणि शैतानांनो आणि बेईमानांनो आणि मनुवाद्यांनो, तुम बाबासाहेब आंबेडकर के खिलाफ बात करेंगे तो हम तुम्हारी जबान छाड़ देंगे. मित्रांनो, या ठिकाणी एकच किस्सा मी तुम्हाला सांगतो. मुंबई कोणी वाचवली? हे ठिकाणी मुंबई वाचवणारा एकच मायचा लाल, एकच आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, एससीला आरक्षण, एसटीला आरक्षण, ओबीसीला आरक्षण, महिलांना आरक्षण, या देशातला तमाम 140 कोटी जनतेला आरक्षण देऊन या देशामध्ये सर्व अधिकार संविधानाने दिले. अरे टाटा, बिर्ला, बाटा, अंबानी, किर्लोस्कर, भांडवलदार, पुंजीपती, पैशावाला, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि फुटपाथ पर झोपणाऱ्या, काम करणारा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, या सर्वांना जर मताचा अधिकार 140 कोटी जनतेला दिला तर ते तुमच्या आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मुंबईच्या संदर्भात एस.एम. जोशी आणि त्या ठिकाणी आमचे आत्रे साहेब यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये कट शिजत होता आणि दिल्लीमध्ये कट शिजत असताना मुंबई गुजराती त्या ठिकाणी गुजरातला देऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956, 1955 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर
बाबासाहेब तुमची तब्येत बरी नाही हो, बाबासाहेब तुम्ही आजारी आहात, परंतु आमचे हुतात्मे मेले 55-106, हे 55 जे 55 आहे, बाबासाहेब आमच्या मुंबईला वाचवा, आमच्या मुंबईला वाचवा बाबासाहेब. बाबासाहेबांनी भीमगर्जना केली, आईबासमोर आजारी असताना देखील. या मुंबई पे अगर किसका राज है तो बाबा साहब का राज है. ये मुंबई मेरे बाप ने दिला के दिया, ये मुंबई मी जाऊन देणार नाही. ये मुंबई आमची, हा महाराष्ट्र आमचा, हा देश आमचा. आणि बाबासाहेब आंबेडकर के खिलाफ अगर आमच्या भीम सैनिकांना अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, बलात्कार, खून आमच्या भीम सैनिकांचा ठेचाना जरी धक्का लागला, बेमानांनो, शैतानांनो, जातीवाद्यांनो, तुमचे भीमा कोरेगावची औलाद है आम्ही, आमचं डोकं ठिकाणावर राहत नाही, मग हम शैतान की औलाद है. और एक बार अगर हमारे भीम सैनिक के पाल को भी धक्का लग गया तो तुमको हम जमीन में गाड़ देंगे. वो निधार, वो ताकद, वो शक्ती आमच्या मनगटामध्ये आहे मित्रांनो. या ठिकाणी संविधान बाबासाहेबांनी दिलं, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी ब्राह्मणांना सोबत घ्या, एससी एसटी ओबीसींना सोबत घ्या, बहुजनांना सोबत घ्या. आज दिल से दिल मिलने वाले दोस्तों, हे मानवतेचा लढा आहे. 200 वर्ष झालं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आमच्यासाठी, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हक खुला केला. 100 वर्ष झाले 14 तळ्याचं सत्याग्रह, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ही मानवतेची चळवळ आहे, ही माणुसकीची चळवळ आहे. भगवान गौतम बुद्ध ने कहा मैत्री से मैत्री बढ़ती है और नफरत से नफरत बढ़ती है. आज भीम जयंती है, हम सब एक है और एकता का ये नारा, एकता की शक्ति कायम रहेगी. हम सब भाई भाई सब मिलके ये भुसावल शहर पे, ये तालुके पे, जिले पे सब में राज करेंगे, भीम राज्य निर्माण करेंगे, संविधान राज निर्माण करेंगे. आखिरी में जाते जाते एक बात कहता हूं, जो संविधान के खिलाफ बात करेगा वो कुत्ते की मौत मरेगा, और जो संविधान की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा, भारत पे राज करेगा. एक बार फिर से आखिरी में एक नारा लगा दो जोर से दोस्तों, और मैं मेरी रजा लेता हूं.